नुकताच आषाढ महिना सुरू झालाय. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतोय. आपल्याकडे चातुर्मासामध्ये वांग्याचं सेवन केलं जात नाही. धार्मिक कारणं काही असू, परंतु शास्त्रीय दृष्ट्या असं म्हणतात, या कालावधीमध्ये वांग्यामध्ये कृमी, कीड जास्त प्रमाणात असते. वांग तसं वातू असतं आणि या कालावधीत ते पचायला कठीणही असतं आणि तशी या कालावधीमध्ये वांग्याला विशेष अशी चवही नसते. अशा या ना त्या कारणामुळे आता लवकर वांग खायला मिळणार नाही. म्हणूनच आज आपण वांग्याची एक पारंपरिक रेसिपी पाहतोय. आज आपण पाहतोय हिरवगार, झणझणीत, चमचमीत वांग्याचं भरीत. झणझणीत, चमचमीत वांग्याचं भरीत करण्यासाठी इथे आपल्याला हिरव्या रंगाची मोठ्या आकाराची अर्धा किलो वांगी घ्यायची. ही वांगी मार्केटमधून आणल्यानंतर आपल्याला 2-3 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची, कोरडी करून घ्यायची. आणि हे पहा, प्रत्येक वांग्याला आपल्याला अशा प्रकारे 4 उभे छेद द्यायचे आणि खालच्या बाजूला देखील 2 छेद द्यायचे. अशा प्रकारे छेद दिले ना, तर वांगी आतपर्यंत अगदी व्यवस्थित आणि पटकन भाजली जातात. अशा प्रकारची हिरवीच वांगी घ्यायला हवीत असं काही नाही, तुम्ही काळपट लाल रंगाची वांगी देखील वापरू शकता. परंतु या वांग्यांमध्ये बियांचं प्रमाण कमी असतं, म्हणून आज आपण ही वांगी वापरतोय. भरीत करण्यासाठी शक्यतो मोठ्या आकाराचीच वांगी वापरली जातात. आता ही वांगी आपल्याला गॅसच्या शेगडीवर किंवा कोळशाच्या निखाऱ्यावर एका बाजूला भाजण्यासाठी ठेवून द्यायची आहे. जोपर्यंत वांगी भाजून होत आहेत तोपर्यंत आपल्याला एका बाजूला एक छोटंसं वाटण तयार करायचंय. त्यासाठी आपल्याला 4-5 तिखट हिरव्या मिरच्या, मूठभर कढीपत्त्याची पानं, मूठभर सोललेल्या लसणाच्या पाकळ्या, मूठभर भाजलेले शेंगदाणे आणि मूठभर देठासहित हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घ्यायची. आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला शेंगदाणे सोडून सगळे जिन्नस घालायचे. अर्धा चमचा मीठही घालायचं आहे, पाव चमचा जिरंही घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर फक्त 5 ते 6 सेकंद फिरून घ्यायचे, म्हणजे ते अर्धवट बारीक होतात. सगळे जिन्नस अर्धवट बारीक झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे घालायचे आणि पुन्हा फक्त 5 ते 6 सेकंदच फिरून घ्यायचे, म्हणजे आपले शेंगदाणे अर्धवट बारीक होतील. आपल्याला शेंगदाणे खूप बारीक करायचे नाहीयेत. एकंदरीत आपल्याला हे सगळं वाटण आहे ना, ते जरा जाडसरच ठेवायचंय. हे पहा, अशा प्रकारे तयार झालेलं हे छोटंसं वाटण आपल्याला एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. यानंतर 4 मध्यम आकाराचे कांदे आणि एक मोठा लाल बुंद टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. वांग्यांना कांदा जरा जास्तच लागतो, तुम्ही यापेक्षा जास्त वापरला तरी सुद्धा चालणार आहे. मी आज लाल टोमॅटोचा वापर करतोय, परंतु जर तुमच्याकडे कच्ची हिरवी टोमॅटो असेल ना, ती वापरली तरी काहीच हरकत नाही, त्यांची सुद्धा चव खूप छान लागते. मूठभर देठासहित कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे. एवढं सगळं करेपर्यंत आपली वांगी खरपूस खमंग भाजली गेलेली आहेत. आता आपल्याला या वांग्यांचं जे करपलेलं कवर आहे ना, ते काढून टाकायचं आहे. वांग्यांना सुरीच्या साहाय्यानं छेद देताना अगदी आतपर्यंत मध्यापर्यंत द्यायच्या, म्हणजे वांगी लवकर भाजून होतात. 3ही वांग्यांचं काळपट कवर काढून झाल्यानंतर वांग्यांची देठही काढायची आणि त्यानंतर ही वांगी आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं चेचून घ्यायची, बारीक करायची. आपली भरीत करण्यासाठीची सगळी तयारी झाली आहे. आता गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की कढईमध्ये आपल्याला पाव वाटी तेल घालायचं आहे. भरीत करण्यासाठी जर तेल जास्त वापरलं ना, तर आपलं भरीत चमचमीत होतं. तेल चांगलं कडकडीत गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आणि मोहरी चांगली तडतडली की मग अर्धा चमचे जिरे घालायचे. त्यानंतर लगेचच 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची. आपण वाटणामध्ये देखील कढीपत्ता वापरलाय, परंतु आत्ताही वापरायचा आहे. तेलामध्ये कढीपत्ता तळला तर मग वेगळीच चव येते. आता बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा मीठ घालायचे आणि हा कांदा आपल्याला मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे. केव्हाही कांदा घातला की लगेचच मीठ घालायचं, म्हणजे कांद्याला पाणी सुटतं आणि मग आपला कांदा परतताना खाली चिकटत नाही, करपत नाही, लवकर शिजतो. मध्यम आचेवर 3-4 मिनिटं कांदा एकसारखा परतत राहिल्यानं कांद्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण तयार केलेलं हिरवं वाटण घालायचं आहे आणि हे वाटण देखील आपल्याला कांद्याबरोबर तेल सुटेपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे. या वाटण्यासाठी आपण सगळे कच्चे ओले जिन्नस वापरलेत, त्यामुळे जर हे व्यवस्थित परतून घेतले ना, तर मग त्यांचा कच्चा उग्रदर्प उडून जातो. मध्यम आचेवर 2-3 मिनिटं एकसारखं परतत राहिल्यानंतर आपल्या कांद्याचा रंगही बदललाय आणि या वाटण्यानं तेलही सोडायला सुरुवात केलेली आहे. सगळे जिन्नस कोरडे होऊन सुट्टे व्हायला लागलेले आहेत. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो आपल्याला या सगळ्यांबरोबर फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायचा आहे. टोमॅटो थोडासा परतून घेतला ना, तर त्याचा कच्चा उग्रदर्प उडून जातो आणि तो मऊही पडतो. टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे. दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे.
हिंग थोडासा जास्त वापरला तरी सुद्धा चालणार आहे. यामध्ये तुम्हाला हवा असेल तर आत्ताच 1 चमचा धने पावडर देखील वापरू शकता. धने पावडरमुळे सुद्धा खूप छान चव येते. आज आपण हिरव्या वांग्याचं हिरवं भरीत करतोय, त्यामुळे आज आपण हिरव्या तिखट हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता यांचा वापर केलेला आहे. म्हणून आज आपण तिखट लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर किंवा आपला घरचा मसाला यापैकी कोणतीच लाल मसाला पावडर आज आपण वापरणार नाही आहोत. आता आपण जे भाजलेलं वांग बारीक म्हणजे मॅश करून घेतले ना, ते वांग आपल्याला यामध्ये घालायचंय आणि या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. वांग वाटणामध्ये मिक्स करताना आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आणि फक्त 1 मिनिट आपल्याला हे वांग या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. वांग वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स झाले, एकजीव झाले. एकजीव झाल्यानंतर पाहता ना तुम्ही रंग देखील बदललाय. जवळपास हिरवाच रंग आलाय, म्हणजे जसा वांग्याचा रंग होता ना तसाच रंग आलाय. आता या वांग्यावर आपल्याला हाताच्या साहाय्याने 2 पाण्याचे हापके मारायचे, म्हणजे जवळजवळ पाववाटी पाणी इतकं यामध्ये घालायचंय. गॅसची फ्लेम बारीक करायची, कढईवर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर 5 मिनिटं दरदरून वाफ काढायची आहे. आपले सगळे जिन्नस शिजलेलेच आहेत. आता आपण यांना काही शिजवत नाही आहोत. फक्त 5 मिनिटं दरदरून वाफ काढतोय, म्हणजे सगळे जिन्नस, सगळे मसाले एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मुरतील आणि आपलं भरीत खाली कढईला लागणारही नाही. परंतु 5 मिनिटांमध्ये मध्ये एकदा झाकण काढायचंय, सगळे जिन्नस व्यवस्थित हलवून घ्यायचे, पुन्हा झाकण ठेवायचंय, म्हणजे आपलं भरीत खाली कढईला लागणार नाही. 5 मिनिटानंतर झाकण काढायचंय. पाहताय ना कशी दरदरून वाफ बसलीये आणि आपलं वांग्याचं भरीत थोडंसं ओलसर देखील झालंय, तेलही सोडायला सुरुवात केलेली आहे. आपण हिरवं वाटण करताना आणि कांदा परतताना दोनदा अर्धा चमचा असं मीठ घातलंय, तरी सुद्धा एकदा चव घेऊन पाहिजे आहे. जर मिठाची गरज असेल तर त्याप्रमाणे मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता बारीक केलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आहे, ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा एकदा कोथिंबीर पेरायची आहे. आपलं हिरवंगार झणझणीत चमचमीत वांग्याचं भरीत तयार झालं. आता गॅस बंद करायचा आहे आणि एखाद्या सर्व्हिंग प्लेटमध्ये आपल्याला हे वांग्याचं भरीत सर्व करायचं आहे. वांग्याचं भरीत करताना ती भाजूनच घेतली जातात, परंतु काही जणांना भाजून घेतलेलं आवडत नाही. म्हणून काय करायचं, वांग्यांच्या गोल चकत्या करायच्या, तव्यावर तेल घालून त्या दोन्ही बाजूंनी 5 मिनिटं गरम करून घ्यायची. या पद्धतीनं सुद्धा वांग्याचं भरीत छान होतं. पाहताय ना तुम्ही आपलं वांग्याचं भरीत कसं हिरवंगार झालंय, अगदी वांग्यांसारखंच, जसं आपल्याला हवंय ना तसं. आता बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर यांनी आपल्याला हे भरीत सजवायचं आहे. पोळीबरोबर सुद्धा तुम्ही भरीत खाऊ शकता, परंतु याची खरी मजा आहे ना ती भाकरीबरोबरच. वांग्यांमध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असतं आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे वांग्याच्या सेवनानं दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं, सारखी सारखी भूक लागत नाही, साहजिकच वजन आटोक्यात राहतं. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्सिडंटमुळं वाईट कोलेस्ट्रॉल देखील कमी होतं. परंतु ज्यांना किडनी स्टोन, पचनाच्या समस्या, काही ॲलर्जीज असतील तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच याचं सेवन करावं. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे वांग्याचं भरीत करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.